Hello and very good morning to all. This is the fifth lecture on Cell the Unit of Life. 11th स्टँडर्डचं प्रिपरेशन सुरू करून बघता बघता 5वा दिवस आहे आजचा. हे जे एक एक लेक्चर आहे हे एक एक लेक्चर मेडिकल कॉलेज किंवा मेडिकलची सीट एमबीबीएस ची सीट जी आहे त्याच्याकडे जाण्याच्या एक एक पाऊलासारखं आहे आणि एक एक पाऊल अतिशय फर्म अतिशय कॉन्फिडंट असायला पाहिजे. अभ्यासामधला जो कॉन्फिडन्स असतो मित्रांनो तो फुल जेव्हा तुम्ही लेक्चर्स जे आहेत ते फुल एनर्जी आणि फुल एन्थुझियाझमने अटेंड करतात तेव्हा तो बिल्ड होतो. आणि त्याचबरोबर आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जे डाऊट्स किंवा प्रश्न पडतात ते तसेच ठेवायचे नाहीये. ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला मला माझ्या 7972312550 व्हॉट्सअप नंबरवर एक तर डाऊट व्हॉट्सअप करायचा आहे किंवा डायरेक्टली कॉल करायचा आहे किंवा डाऊट तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये पण कमेंट करू शकता. त्यावरही तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं जाईल. मी डॉक्टर केशव काळे काळेज बायोलॉजी क्लासेस म्हणजेच केबीसी मध्ये शिकवतो. आज आपलं हे 5वं लेक्चर आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण सेल वॉल काय असतं ते बघितलं होतं. नाउ सेल वॉल के अंदर कौन होता है तो सेल वॉल के अंदर होता है प्लाज्मा मेम्ब्रेन. प्लाज्मा मेम्ब्रेन. तो आज का हमारा बिट है प्लाज्मा मेम्ब्रेन या जिसका दूसरा नाम है प्लाज्मा लेमा. प्लाज्मा मेम्ब्रेन या प्लाज्मा लेमा. कुछ भी माइक्रोस्कोपिक स्टडी करना हो तो वहां पे जरूरत होती है माइक्रोस्कोप की. और इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप एक एडवांस माइक्रोस्कोप है. माइक्रोस्कोप के कई टाइप होते हैं. सिंपल माइक्रोस्कोप, कंपाउंड माइक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप. इसमें से इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जो है वो किसी भी इमेज को 5 लाख टाइम मैग्नीफाई कर सकता है. 5 लाख गुना वो बड़ा कर सकता है. मतलब मुझे अगर माइक्रोस्कोप के अंदर देखो, अब इतना बड़ा ऑर्गेनिज्म तो अंदर नहीं देख सकते, लेकिन किसी भी चीज को अगर आप माइक्रोस्कोप के अंदर देखो, सपोज मुझे अगर माइक्रोस्कोप के अंदर देखते हो तो मेरी इमेज 5 लाख गुना बड़ी दिखेंगी आपको. इमेजिन करो. तो इसलिए जो छोटी छोटी चीजें होती है बैक्टीरिया, वायरसेस या फिर यूकैरियोट्स में ये जो स्ट्रक्चर्स है जैसे कि प्लाज्मा मेम्ब्रेन का स्ट्रक्चर, उसके अंदर न्यूक्लियस, माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट जो हम आगे पढ़ने वाले हैं, इनके स्ट्रक्चर के लिए हमें इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप की जरूरत होती है. तो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जो है बच्चों ये 1931 में डिस्कवर हुआ था. डिस्कवरी बेसिक पहला मॉडल जो था वो 1931 में आया. उसके बाद 1950 तक उसमें काफी ज्यादा एडवांसमेंट आ गए. वो काफी ज्यादा एडवांस हो गया. ये हर चीज के बारे में होता है. मतलब सबसे पहले जो फोन आए थे मोबाइल फोन, उसके कंपेरेटिवली आज के एंड्रॉइड फोन काफी ज्यादा एडवांस है. तो कोई भी चीज जब इन्वेंट होती है तो वो काफी बेसिक होती है. हर चीज के बारे में ये. तो धीरे धीरे 1950 तक काफी एडवांसमेंट आ गई इसमें. और फिर पॉसिबल हुआ सेल के अंदर देखना, सेल के प्लाज्मा मेम्ब्रेन को देखना, और उसके बाद प्लाज्मा मेम्ब्रेन का डिटेल स्ट्रक्चर सामने आया 1950 के बाद, क्योंकि तब तक इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में काफी ज्यादा एडवांसमेंट आ गई थी. लेकिन इस दौरान आरबीसी का स्ट्रक्चर साइंटिस्ट ने स्टडी किया था. आरबीसी का स्ट्रक्चर देख के, आरबीसी के प्लाज्मा मेम्ब्रेन को देख के, आरबीसी का शेप हम सबको पता है बायकॉन्केव होता है इस तरह से. तो इसका जो प्लाज्मा मेम्ब्रेन है वो स्टडी किया. और स्टडी करने के बाद उनको पता चला कि आरबीसी के या सेल के प्लाज्मा मेम्ब्रेन में मोस्टली लिपिड और प्रोटीन्स होते हैं. मेन कंपोनेंट जो है वो लिपिड और प्रोटीन्स होते हैं. इसके अलावा कार्बोहाइड्रेट भी हो सकते हैं. कार्बोहाइड्रेट यानी शुगर, कार्बोहाइड्रेट्स भी होते हैं और कोलेस्टेरॉल भी हो सकता है या बाकी कुछ चीजें और भी हो सकती है. लेकिन सबसे इंपॉर्टेंट, सबसे कोर, सबसे ज्यादा क्वांटिटी में कौन है? लिपिड और प्रोटीन्स. लिपिड और प्रोटीन्स. तो ये तो पता चल गया. क्या 1950 से पहले पता चला था साइंटिस्ट को आरबीसी के प्लाज्मा मेम्ब्रेन स्टडी करके कि प्लाज्मा मेम्ब्रेन में प्रोटीन, लिपिड सबसे इंपॉर्टेंट इंग्रेडिएंट्स है, सबसे इंपॉर्टेंट कॉन्स्टिट्यूएंट है. उसके बाद
बाकी चीजें भी हो सकती है जैसे कि कार्बोहाइड्रेट है, कोलेस्ट्रॉल है, और भी कुछ हो सकता है। देन अब सेल टू सेल प्लाज्मा मेम्ब्रेन का कंटेंट या कॉम्पोजिशन वेरी होता है। जैसे कि सेल टू सेल लिपिड का परसेंटेज और प्रोटीन का परसेंटेज वेरी होता है। सबसे पहले आरबीसी का प्लाज्मा मेम्ब्रेन स्टडी किया गया था जिसमें 52% प्रोटीन्स थे और 40% लिपिड्स थे। याद रखना आप इसको, जब एमसीक्यू पूछा जाएगा तो यहाँ पे ऑप्शन में लिपिड 52% दिए जाते हैं और प्रोटीन को 40% दिया जाता है और आप उस ऑप्शन को करेक्ट मार्क करके आते हो। प्रोटीन 52 है और लिपिड 40% है, किसमें? आरबीसी में। और 52 प्लस 40 कितना हुआ? 92%। तो 92% प्लाज्मा मेम्ब्रेन जो है वो लिपिड प्रोटीन से बना है। बाकी बचे हुए 8% में ये चीजें हैं जो कि माइनर है, जो उतनी सिग्निफिकेंट नहीं है। तो ऐसा नहीं है कि हर सेल में 52% प्रोटीन होगा। सेल टू सेल, मसल के सेल में प्रोटीन का कंटेंट अलग होगा, लिपिड का अलग होगा, ब्रेन में अलग होगा, न्यूरॉन में, मतलब ब्रेन के न्यूरॉन में अलग होगा, नेफ्रॉन में अलग होगा। ऐसा सेल बदल गया तो प्रोटीन और लिपिड का परसेंटेज बदलता है। इट वैरीज फ्रॉम सेल टू सेल। नाउ 1972 में दो बंदे आए। एक का नाम था सिंगर, उसका नाम सिंगर था, वो सिंगर नहीं था, सिंगर। और दूसरे का नाम था निकोलसन। सिंगर और निकोलसन। सिंगर और निकोलसन ने आरबीसी का जो मॉडल दिया उस मॉडल को कहा जाता है फ्लूइड मोज़ेक मॉडल। फ्लूइड मोज़ेक मॉडल। तो ये जो फ्लूइड मोज़ेक मॉडल है उस पे हम बात करेंगे कि क्या है वो। इस फ्लूइड मोज़ेक मॉडल ने इस प्लाज्मा मेम्ब्रेन का, आई एम सॉरी शायद मैंने आरबीसी कहा, नॉट आरबीसी, इन्होंने प्लाज्मा मेम्ब्रेन का डिटेल मॉडल दिया। तो ये प्लाज्मा मेम्ब्रेन जो है उस प्लाज्मा मेम्ब्रेन का डिटेल स्ट्रक्चर इस मॉडल के अंडर स्टडी किया जाता है, वो हम अभी देखेंगे। लेकिन उससे पहले एक बात कि लिपिड जो है, कौन से लिपिड प्लाज्मा मेम्ब्रेन में कॉमन है, तो याद रखना यहीं पे फॉस्फोलिपिड्स होते हैं। फॉस्फो यानी फॉस्फोरस प्लस लिपिड के कॉम्बिनेशन वाले लिपिड सबसे कॉमन होते हैं, तो फॉस्फोलिपिड्स होते हैं प्लाज्मा मेम्ब्रेन में। देन फ्लूइड मोज़ेक मॉडल जो है वो प्लाज्मा मेम्ब्रेन की स्ट्रक्चरल डिटेल बताता है। सो नाउ आइए देखते हैं फ्लूइड मोज़ेक मॉडल। तो बच्चों ये कोई एक सेल है मानो, और ये सेल का प्लाज्मा मेम्ब्रेन है। मैंने इतना हिस्सा प्लाज्मा मेम्ब्रेन का कट करके आपको इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप के अंदर दिखाना चाहा तो कुछ इस तरह से स्ट्रक्चर दिखा आपको। क्या कह रहा हूं मैं कि ये अगर सेल है तो इसका प्लाज्मा मेम्ब्रेन इतना हमने काट लिया और काटने के बाद हमने उसे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप के अंदर देख लिया। तो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप के अंदर ये जो सिंपल सी लेयर आपको दिखती है उसका स्ट्रक्चर कुछ इस तरह से दिखता है। और अभी हमने जो बात की कि प्लाज्मा मेम्ब्रेन में लिपिड होते हैं, प्रोटीन होते हैं, कार्बोहाइड्रेट होते हैं, तो यहाँ पे ये जो ब्लू कलर के लाइन है ये कार्बोहाइड्रेट्स है। दीज आर दी पॉलीसैकेराइड्स, कार्बोहाइड्रेट्स है वो। सो पहला पॉइंट, ये कार्बोहाइड्रेट की चेन है। दूसरा, अब ये जो येलो कलर के दिख रहे हैं आपको, ये लिपिड के मॉलिक्यूल है, फॉस्फोलिपिड के मॉलिक्यूल है। फॉस्फोलिपिड के जो मॉलिक्यूल है, जाहिर अब यहां पे आप देखते ही समझ जाओगे कि कितने लेयर दिख रहे हैं आपको, एक और ये एक, दो। तो ऐसे लिपिड के कितने लेयर दिख रहे हैं? दो लेयर दिख रहे हैं। इसलिए इसे, इन दोनों लेयर को डिस्क्राइब किया जाता है, लिपिड का है इसलिए लिपिड। बाय यानी दो, बाय यानी दो, तो बाय लेयर प्लाज्मा मेम्ब्रेन के मेम्ब्रेन में लिपिड की बाय लेयर होती है। बाय यानी दो, लेयर यानी लेयर, तो लिपिड की बाय लेयर होती है। अब इस लिपिड के बाय लेयर में जगह जगह प्रोटीन्स ये जो दिख रहे हैं रेडिश कलर के, ये प्रोटीन्स है, दीज आर दी प्रोटीन्स। तो लिपिड के बीच बीच में प्रोटीन्स है। यहाँ पे लिपिड के कितने लेयर है? दो, लिपिड बाय लेयर, और उसके बीच बीच में प्रोटीन है। on the basis of ease of extraction, ऐसी लाइन है बच्चों एनसीईआरटी में कि on the basis of ease of extraction proteins are classified into two categories. On the basis of ease of extraction मतलब आप extraction मतलब extract करना, निकालना।
कितनी आसानी से आप इन प्रोटीन्स को प्लाज्मा मेम्ब्रेन से उखाड़ सकते हो, निकाल सकते हो, उस पे बेस्ड प्रोटीन के दो टाइप है। पहला टाइप है इंटीग्रल प्रोटीन का, पहला टाइप है इंटीग्रल प्रोटीन, और दूसरा टाइप है पेरीफेरल प्रोटीन। में क्या कह रहा हूं इसकी तरफ ध्यान देना है, अगर यहां पे लिखावट समझ में ना आए तो। इंटीग्रल प्रोटीन और दूसरा टाइप है पेरीफेरल प्रोटीन। जो प्रोटीन्स, पोरांनो नीट लक्ष द्या, जो प्रोटीन प्लाज्मा मेम्ब्रेन में आइदर कंप्लीटली और पार्शियली एम्बेडेड है, मैं एनसीईआरटी की लैंग्वेज में बात कर रहा हूं, द प्रोटीन्स विच आर पार्शियली और कंप्लीटली एम्बेडेड इन द लिपिड bilayer are called as integral proteins, and the proteins which are situated peripherally in the lipid bilayer are called as peripheral protein। मतलब क्या है इस चीज का कि अगर कोई प्रोटीन प्लाज्मा मेम्ब्रेन में पूरी तरह से या थोड़ा सा ही क्यों ना हो लेकिन अंदर घुसा हुआ है, अंदर गया हुआ है, तो उसे इंटीग्रल प्रोटीन कहा जाता है। जैसे ये इंटीग्रल प्रोटीन है जो प्लाज्मा मेम्ब्रेन में अंदर एम्बेडेड है, और जो प्रोटीन्स प्लाज्मा मेम्ब्रेन में ऐसा ऊपर के ऊपर रखा हुआ है, जस्ट जिसको आसानी से एक्सट्रैक्ट किया जा सकता है, आसानी से निकाल के फेंक दिया जा सकता है, उस प्रोटीन को पेरीफेरल प्रोटीन कहा जाता है। तो बच्चों, अगर कोई प्रोटीन ऐसा ऊपर से ही रखा हुआ है जिसको आसानी से निकाल के फेंक सकते हैं, उसे कहते हैं पेरीफेरल प्रोटीन, पेरीफेरल प्रोटीन। और कोई प्रोटीन अगर अंदर घुसा पड़ा है, पार्शियली हो या कंप्लीटली हो, थोड़ा ही अंदर गया है या पूरी तरह से अंदर है, तो उसे कहते हैं इंटीग्रल प्रोटीन, इंटीग्रल प्रोटीन। अब इंटीग्रल प्रोटीन में कुछ प्रोटीन ऐसे होते हैं जो प्लाज्मा मेम्ब्रेन के एक एंड से दूसरे एंड तक ट्रैवर्स किए हुए, दूसरे एंड तक उन्होंने पेनिट्रेट किया हुआ है। मतलब इस एंड से इस एंड तक जो प्रोटीन गए हुए हैं, जैसे कि ये दिख रहा है, ये दिख रहा है, तो ऐसे एंड टू एंड जो प्रोटीन पेनिट्रेट हुए हैं उनको कहा जाता है टनल प्रोटीन। टनल प्रोटीन, टनल काय असतं रे, एखादा डोंगर असेल तर ते सपोज असा डोंगर असून डोंगरामधून रोड काढण्यासाठी किंवा रेल्वे ट्रॅक काढण्यासाठी टनल बनवतात, म्हणजे असा पूर्ण रोड आणि त्याच्यामधनं काढलेला बोगदा म्हणजे टनल। अगदी तसंच हा डोंगर आहे लिपिड बायलेयर, आणि त्याच्यामधनं हे टनल आहे, काय हा प्रोटीन। याला टनल का म्हटलं माहिती, कारण ज्या गोष्टी आता ही सपोज सेलची बाहेरची बाजू ही सेलची आतली बाजू आहे, असा प्लाज्मा मेम्ब्रेन आहे असं इमॅजिन करा। हा प्लाज्मा मेम्ब्रेन आहे, सपोज हा फक्त आपण एवढा पोर्शन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर बघतोय म्हणून तुम्हाला असं दिसतोय, अदरवाइज हा असा ड्रॉ केलाय मी। तर एखाद्या गोष्टीला सेलच्या बाहेरून आतमध्ये यायचं असेल तर काही गोष्टींना साहजिक लिपिड येऊ देत नाहीत, लिपिड येऊ देत नाही। जसं आपण डोंगरामधून नाही जाऊ शकत, डोंगरामधून जायचं असेल तर त्या डोंगराला क्रॉस करायचं असेल तर त्या टनल मधून जावं लागेल। अगदी तसंच इथं सेलच्या एखाद्या मॉलिक्युलला सेलच्या बाहेरून आतमध्ये यायचं असेल, लिपिड मधनं येता येत नाही बऱ्याचदा। कोणते मॉलिक्यूल लिपिड मधनं येत नाही ते मी आता पुढे बोलणार आहे। तर ते मॉलिक्यूल जे आहेत ते या प्रोटीन्स मधनं आत येऊन जातात, किंवा प्रोटीन्स मधनं बाहेर जायचं असेल तर बाहेर जातात। तर धीस प्रोटीन्स आर जस्ट लाईक अ टनल, ते टनल सारखेच आहेत म्हणून त्यांना टनल प्रोटीन म्हटलं जातं। ते वेगळ्या वेगळ्या मॉलिक्युल्सच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी काम करतात म्हणून त्यांना ट्रान्सपोर्ट प्रोटीन पण म्हटलं जातं, ट्रान्सपोर्ट प्रोटीन पण म्हटलं जातं। मग आता मी काय केलं पोरांनो, इथं जर असं व्यवस्थित बघा, कारण याच्यानंतर मी प्रोजेक्टर बंद करणार आहे। हे जे आहे ना बाळांनो, हे असं दिसतंय ना, असं दिसतंय ना, तर यालाच मी मॅग्निफाय करून बाजूला घेतोय, यालाच मी मॅग्निफाय करून बाजूला घेतोय। बघा रे, ही आहे प्लाज्मा मेम्ब्रेन। मग मी आता तुम्हाला एवढाच पोर्शन जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली दाखवला तर हे कसं दिसेल, तर हे असं दिसेल। इथं असे हेड 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 असतील लिपिडचे, आणि त्या प्रत्येक हेड पासून अशा दोन दोन टेल आलेल्या आहेत, होत्या ना, आलं लक्षात, अशा दोन दोन टेल आलेल्या आहेत। परत अशी ही झाली एक लेयर, मी बोललो तर अशा दोन लेयर आहेत। तर मग परत हे पण मॅग्निफाय केलं तर असंच दिसेल सगळ्याच बाजूंना, हेड 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 हेड। तर प्रत्येक हेडला अटॅच दोन दोन टेल, ओके। ही झाली लिपिड बायलेयर, लिपिड बायलेयर। मग आता आणि याच्या मध्ये काय होते रे, प्रोटीन्स होते। हा सपोज टनल प्रोटीन आहे जो की इंटिग्रल प्रोटीनचा पार्ट आहे। तो काही प्रोटीन्स अर्धवट आत आलेले असतात, हे पण इंटिग्रलच आहे। काही प्रोटीन वरच्या वर असतात, याला
पेरिफेरल प्रोटीन म्हणतात आणि इथे कार्बोहायड्रेटच्या साखळ्या होत्या, कोलेस्ट्रॉल पण असतो काही ठिकाणी. आता मी लिपिडचं एक मॉलिक्यूल बाहेर घेतला, फॉस्फोलिपिड आहे तो, हे त्याचं हेड झालं बाळांनो, आणि त्या हेडला अशा दोन टेल असतात. इथून काही विशेष आणि इम्पॉर्टंट पॉइंट सुरू होतात, आधी पण होते पण इथून काही एमसीक्यूज आहेत. हेड जे असतं ते हायड्रो म्हणजे पाणी आणि फिलिया म्हणजे अट्रॅक्शन. तर हेड हे हायड्रोफिलिक असतं, म्हणजे हेडला पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि हेडवरती चार्ज पण असतो. हेडवरती चार्ज असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सारखे चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पैकी काही चार्ज असतात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर हे हायड्रोफिलिक असतं आणि चार्ज असतं. चार्ज या शब्दाला डिस्क्राईब करण्यासाठी पोलार हा शब्द यूज होतो, पोलार. तर हेड्स आर हायड्रोफिलिक अँड पोलार, याला पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि टेल आर हायड्रोफोबिक. टेल्स आर हायड्रोफोबिक. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती किंवा रिपल्शन. फोबिया म्हणजे भीती किंवा रिपल्शन. टेल्स आर हायड्रोफोबिक किंवा यांच्यावर चार्ज पण नसतो. मग जसं चार्ज असेल तर पोलार म्हणतो आपण, चार्ज नसेल तर त्याला म्हणू नॉन पोलार. दिस आर नॉन पोलार. मग आता अरेंजमेंट अशी काय रे, की हेड एकतर सेलच्या बाहेरच्या बाजूला आहे किंवा सायटोप्लाझम कडच्या बाजूला आहे. मधला जो कोर एरिया आहे तिथे टेल आहे. त्याचं कारण असं आहे की बाहेरच्या बाजूला पण सेलच्या बाहेर पाणी असतं. म्हणजे ही सेल असेल ना, या सेल आहेत सपोज, तर या सेलच्या इथे इंटरसेल्युलर फ्लुइड असतं, त्याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड पण म्हणतात. म्हणजे सेलच्या बाहेर इथं पाणी असतं. मग या पाण्याकडच्या बाजूला कोण आहे? हेड आहे. ओके, इकडे आतमध्ये सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझमच्या पण बाजूला कोण आहे? हेड आहे. हेडला पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण टेलला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं टेल इथं या ऍक्वियस एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्टेड राहतात. म्हणजे इथल्या पट्ट्यामध्ये या एवढ्या झोन मध्ये पाणी नाहीये. इकडच्या बाजूला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, इकडच्या बाजूला इंट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. डायग्राम जरा व्यवस्थित काढतो आणखी. ही आहे सेल, इकडच्या आता याला जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर हे कसं दिसेल? हेड. लिपिड बाय लेअर आहे, म्हणजे इकडे दुसरा मॉलिक्यूल. आणि या प्रत्येक हेडला अटॅच किती टेल? 2 टेल. ओके, आता इकडं जे पाणी असेल ते एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेरचं पाणी असेल. इकडच्या बाजूला असं सेलच्या मध्ये जे पाणी असतं, 2 सेलच्या मध्ये, सेल्सच्या मध्ये म्हणतो मी, सेलच्या मध्ये नाही, एका सेलमध्ये नाही, सेल्सच्या मध्ये, बिटवीन द सेल्स जे पाणी असेल ते एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. ते हेडला म्हणजे हेड त्याला फेस करत आहे, मग हेडला पाण्याचा प्रॉब्लेम नाही कारण ते हायड्रोफिलिक आहे. इकडे आजच्या बाजूला सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये मोर दॅन 90% पाणी असतं पोरांनो. पाणीचं सायटोप्लाझम मध्ये पण बऱ्यापैकी, म्हणजे 90% पेक्षा जास्त. तर इथे पण हे पाण्याला फेस करत आहे. आणि टेल काय? टेल हायड्रोफोबिक आहे, त्यांना पाणी चालत नाही. म्हणजे या 2 हायड्रोफिलिक हेडच्या मध्ये या टेल सँडविच सारख्या ठेवल्या गेलेल्या आहे आणि त्याच्यामुळे टेल तिथं प्रोटेक्टेड राहतात ऍक्वियस एन्व्हायरमेंट पासून. ऍक्वियस म्हणजे ओल्या किंवा पाण्याच्या एन्व्हायरमेंट पासून. ट्रान्सपोर्ट अक्रॉस दी प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं गोष्टी आत किंवा बाहेर कशा ये जा करू शकतात याच्याशी रिलेटेड हे अतिशय इम्पॉर्टंट बीट आहे. त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर ब्रीफली 2 मिनिटात सगळं आपण लेक्चर रिवाइज करणार आहोत. तुम्हाला माझ्यासोबत रिकॉल करायचं आहे. जे गोष्टी असं वाटतंय की हे डाऊटफुल आहे तर लगेच कमेंटमध्ये कमेंट करा तुमचा क्वेश्चन, मी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन सेंड करेल. तर बघा तुम्हाला रिकॉल होतंय का पूर्ण लेक्चर. आपण बघतोय प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर. प्लाझ्मा मेम्ब्रेनची केमिकल नेचर, की त्याच्यामध्ये प्रोटीन असतात, लिपिड असतात, कार्बोहायड्रेट पण असतात. हे सायंटिस्टला आरबीसीची प्लाझ्मा मेम्ब्रेन स्टडी करून अगोदरच माहिती होतं. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये लिपिड हे बाय लेअर मध्ये असतात, प्रोटीन इंटिग्रल, पेरिफेरल, असं डिटेल स्ट्रक्चर 1950 नंतर कळालं. केमिकल कोणते होते? लिपिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट हे होते, हे आधीच माहिती होतं आरबीसीचा प्लाझ्मा मेम्ब्रेन स्टडी करून. पण त्यांची अरेंजमेंट कशी आहे, लिपिड बाय लेअर काय, लिपिड फ्लुइड मोझॅक मॉडेल काय आहे, हे 1950 नंतर कळालं, 1950 नंतर कळालं. त्यानंतर का कळालं? कारण 1950 नंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बरेच ऍडव्हान्समेंट आल्या होत्या.
तुम्ही आता जर फक्त असं साध्या मायक्रोस्कोपच्या अंडर जर बघितलं, नेकेड आयनं तर दिसणार नाही, तर तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन अशी दिसेल. पण तुम्ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं तर तुम्हाला सपोज हा पोर्शन जर तुम्ही बघत असले तर हे काय रे, लिपिडचे हेड आहेत. हे काय, लिपिडचे हेड आहेत. प्रत्येक हेड मधनं किती, 2. ही इमेज, ही मेम्ब्रेन मॅग्निफाय झाली आहे. ही जी मेम्ब्रेन आहे ती मॅग्निफाय झाली आहे. तर प्रत्येकापासून 2 2 2 टेल टेल ट्रेल टेल. याच्यामध्ये जर प्रोटीन इथून इथपर्यंत आला किंवा असा जरी अर्धवट आलेला असेल तर तो इंटिग्रल प्रोटीन, पेरिफेरली असेल तर पेरिफेरल प्रोटीन. असं हे कार्बोहायड्रेट. हेड हायड्रोफिलिक की फोबिक, हायड्रोफिलिक, हायड्रोफिलिक. आणि पोलार की नॉन पोलार, पोलार. आणि पोलार म्हणजे चार्ज. टेल कशा आहेत रे यामधल्या, हायड्रोफोबिक, हायड्रोफोबिक. आणि पोलार की नॉन पोलार, नॉन पोलार म्हणजे चार्ज नसतो. पाण्याचा प्रॉब्लेम कोणाला आहे, टेलला आहे. म्हणून टेल आतल्या पण बाजूला नाहीये आणि बाहेरच्या पण बाजूला नाही. कारण आतल्या बाजूला सायटोप्लाझम मध्ये पाणी आहे, बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये पाणी आहे. अशा लिपिड बायलेअरच्या अरेंजमेंटमुळे जे हायड्रोफोबिकचे टेल आहेत त्या प्रोटेक्टेड राहतात ऍक्वियस एन्व्हायरमेंट पासून. देन ट्रान्सपोर्ट अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन बघण्याच्या अगोदर मला एक कॉन्सेप्ट अजून सांगायचा आहे तुम्हाला. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे नेचर आहे ते सेमी फ्लुइड किंवा क्वासी फ्लुइड असतं. क्वासी फ्लुइड ऑर सेमी फ्लुइड नेचर म्हणजे अर्धवट आपलं जे सॉस असेल किंवा अर्धवट काय म्हणतात त्याला, अर्धवट पगळलेलं तूप असेल किंवा मग जेली सारखं जे असतं, जेली सॉस किंवा अर्धवट पगळलेलं तूप, ते सेमी फ्लुइड आहे. सेमी फ्लुइड म्हणजे काय पोरांनो, सेमी म्हणजे अर्धवट असतं. ते ना फ्लुइड असतं म्हणजे ना लिक्विड असतं ना सॉलिड असतं, दोन्हीच्या मधलं त्याचं टेक्स्चर असतं. सॉलिड सारखं पण आणि लिक्विड सारखं पण. जेली सॉस इमॅजिन करा. तर तसं काहीसे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे सेल वॉल सारखं रिजिड नाहीये, हे सॉफ्ट आहे, फ्लुइड आहे. आणि याच्यामध्ये होतं काय, हेड 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 हेड. ही लिपिड बायलेअर जर असेल, जर ही लिपिड बायलेअर असेल तर इथे हा सपोज प्रोटीनचा मॉलिक्युल आहे, टनल प्रोटीन आहे. मग आता मला सांगा, इकडून जर प्लाझ्मा मेम्ब्रेन दाबली, जर ती सेमी फ्लुइड असेल, जर ती म्हणजे कॉन्क्रीटली सॉलिड नसेल, अशी पार्शियली सॉलिड जी आहे, सेमी फ्लुइड म्हणजेच पार्शियली सॉलिड, तर मी जर इकडून फोर्स अप्लाय केला तर हे लिपिड मॉलिक्युल इकडे सरकतील की नाही सरकणार, काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला काही जरी वाटत असेल तर लक्षात ठेवा की ते सरकतात. हे लिपिड मॉलिक्युल, सॉरी प्रोटीन मॉलिक्युल्स, नॉट लिपिड मॉलिक्युल. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एबल टू मूव्ह लॅटरली. प्रोटीन मॉलिक्युल असे लॅटरली, याच्यामध्ये हा प्रोटीन जो आहे ना, हा लॅटरली इकडे 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 मूव्ह होऊ शकतो. आणि लॅटरल मुवमेंट, आता याच्यामध्ये थोडस कॉन्सेप्ट इथं असा आहे की सपोज एक आपण तुपाची बरणी घेतली आणि त्याच्यामध्ये जे तूप आहे ते 3 वेगवेगळ्या टेम्परेचरवर ठेवलं. एक 0 डिग्री सेल्सिअसला, एक 5 डिग्री सेल्सिअसला आणि एक 30 डिग्री सेल्सिअसला. ओके, 0, 0, 5 आणि 30 अशा 3 वेगवेगळ्या टेम्परेचरला. आता 0 डिग्री सेल्सिअसला जे तूप असेल ते बऱ्यापैकी सॉलिड असेल ना. मग या तुपामध्ये मी एक शेंगदाणा ठेवला, इथे हा शेंगदाणा आहे. मग हा शेंगदाणा या तुपात इकडे इकडे मूव्ह करणं अवघड असेल की सोपं असेल कम्पेअर टू द तूप ऍट 5 डिग्री सेल्सिअस. जे 5 डिग्री सेल्सिअसचं तूप आहे ते जरा वितळलेलं असेल, जरा विरघळलेलं असेल. तर मग याच्यातला शेंगदाणा सहज इकडे 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 मूव्ह शकतो. आणि 30 डिग्री सेल्सिअसला तर ते लिक्विडच असेल, पूर्णपणे पाणीच असेल. त्यातला शेंगदाणा असा ठेवला की इकडे वाहून जाईल किंवा जिकडे त्याचा फ्लो असेल तिकडे. मुळात मुद्दा काय, मग 0 to 5 and 5 to 30 असं काय बदलतंय, चेंज काय होतंय, तर याचं टेक्स्चर बदलतंय. हे जास्त लिक्विड होत चाललंय. म्हणजे हे सॉलिड आहे, हे थोडं सॉलिडच आहे पण जरा वीकली सॉलिड किंवा सेमी सॉलिड नेचर म्हणता येईल याचं. सेमी सॉलिड आहे आणि पूर्णपणे लिक्विड आहे. मग जेवढं तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर मॉलिक्युलची लिक्विडिटी वाढते तेवढं त्याच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या मूव्ह व्हायला सोप्या आहेत. जसं इथला हा शेंगदाणा इकडे इकडे फिरवायला अवघड आहे, इकडं जरा याच्यापेक्षा थोडा इझिली आपण फिरू शकतो आणि इकडचा सहजच फिरू शकतो. मग तसंच
आता याचा आपल्या याचा काय संबंध बीटचा, तर हे जे प्रोटीन आहेत हे प्रोटीन इकडे 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 मूव्ह होऊ शकतात. दिस ऍबिलिटी, आता जेवढं जास्त लिक्विड नेचर, सेमी सॉलिड म्हणजे लिक्विड आणि सॉलिडच्या मध्ये, तर जेवढा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन लिक्विडकडे जास्त झुकेल, जेवढा प्लाझ्मा मेम्ब्रेन लिक्विडकडे जास्त झुकेल तेवढे हे प्रोटीन जास्त मूव्ह होऊ शकतील, जास्त इझिली लॅटरल मुवमेंट करू शकतील. दिस ॲबिलिटी ऑफ प्रोटीन्स टू मूव्ह लॅटरली विदिन द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणतात त्याला. द ॲबिलिटी ऑफ प्रोटीन्स to move laterally within the plasma membrane is called as fluidity of plasma membrane. याला fluidity of plasma membrane म्हणतात. And this is possible because of this semi-fluid or quasi-fluid nature of plasma membrane. Plasma membrane च्या semi-fluid or quasi-fluid nature मुळे शक्य आहे ते. मग आता त्यानंतर मी तुम्हाला एक एमसीक्यू सांगणार आहे फ्लिप फ्लॉप मोमेंटचा. तो काय एमसीक्यू ते नंतर सांगेन. फ्लिप फ्लॉप मोमेंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. त्याचं उत्तर काय आहे, कोण फ्लिप फ्लॉप मुवमेंट करतं ते नंतर सांगतो. आता येऊ आपण ट्रान्सपोर्टवर. ट्रान्सपोर्ट ए अक्रॉस दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक वेळेला रब करून घेतो. ट्रान्सपोर्ट अक्रॉस दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अक्रॉस ट्रान्सपोर्ट कसा होतो, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय रे पोरांनो, तर इथं असं नसतं कोई भी आओ और कोई भी जाओ. प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे चॉईस असते, कोणाला आत घ्यायचंय आणि कोणाला बाहेर जाऊ द्यायचंय. आता हे जे ट्रान्सपोर्ट आहेत, सेलकडे प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे चॉईस आहे की कोणाला, अदरवाईज सेल जे आहेत ती त्याच्यामध्ये अनवॉन्टेड गोष्टी, पॉइझन वगैरे येऊ शकतात जर कधी प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सिलेक्टिव्हली परमिएबल नसेल तर. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी 3 प्रकारची असते. फ्रीली परमिएबल, सिलेक्टिव्हली परमिएबल आणि इम्परमिएबल. फ्रीली परमिएबल जे असतात त्या मेम्ब्रेन मध्ये कोणीही येऊ शकतं आणि कोणीही जाऊ शकतं त्याला क्रॉस करून. इम्परमिएबल जसं की भिंत जी असते, इथं दिसत नसेल तुम्हाला, इथं बाजूला भिंत आहे माझ्या, तर ही जी भिंत असते, भिंतीतून मी पलीकडे जाऊ शकत नाही किंवा येऊ शकत नाही, तर ही इम्परमिएबल झाली माझ्यासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी. तसंच मधला कन्सेप्ट आहे सिलेक्टिव्हली परमिएबल, म्हणजे परमिएबल आणि इम्परमिएबल याच्यामध्ये. परमिएबल मध्ये कोणी ये जा करू शकतं, इम्परमिएबल मध्ये कोणीच ये जा करू शकत नाही, आणि सिलेक्टिव्हली परमिएबल मध्ये काही गोष्टी येऊ शकतात आणि काही गोष्टी जाऊ शकतात. तिथे सिलेक्टिव्हिटी आहे, चॉईस आहे. मग आता ट्रान्सपोर्ट जो आहे पोरांनो, तो ट्रान्सपोर्ट प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अक्रॉस 2 प्रकारचा असतो. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इथेच लक्षात ठेवायचं, ही कन्सेप्ट जी आहे ना ती तुम्हाला इथून पुढे थ्रूआउट येणार आहे. एक्टिव म्हणजे काय आणि पैसिव म्हणजे काय. तो पैसिव का मतलब होता है जिस प्रोसेसेस यहाँ पे मैं ट्रांसपोर्ट की बात कर रहा हूं, लेकिन कोई भी प्रोसेस हो, वेदर इट इज अ ट्रांसपोर्ट और एनी अदर प्रोसेस, एनी अदर रिएक्शन, एनीथिंग, जिस किसी प्रोसेस को एनर्जी की जरूरत होती है कंप्लीट होने के लिए, उस प्रोसेस को एक्टिव प्रोसेस कहा जाता है. एक्टिव प्रोसेस नीड्स एनर्जी एक्सपेंडिचर. एनर्जी खर्च होती है, एनर्जी एक्सपेंडिचर होता है, वहां पे एटीपीज लगते हैं, उस प्रोसेस को एक्टिव प्रोसेस कहा जाता है. और जिस प्रोसेस को होने के लिए या कंप्लीशन के लिए एनर्जी की जरूरत नहीं होती है, एटीपीची ज्याला गरज नसते, त्या प्रोसेसला पॅसिव्ह प्रोसेस म्हणतात. विदाउट एनर्जी एक्सपेंडिचर. अब पैसिव जो ट्रांसपोर्ट है, बात है ट्रांसपोर्ट पे, तो डेफिनेशन सेम है. पैसिव ट्रांसपोर्ट में एनर्जी नहीं लगती है, वो स्पॉन्टेनियसली होता है, अपने आप होता है, नेचुरली होता है. और एक्टिव प्रोसेस में एनर्जी चाहिए. अब पैसिव प्रोसेस में मैं आपको कुछ सबटाइप्स बताऊंगा, लेकिन उससे पहले कॉमन है जो सारे सबटाइप्स के लिए सेम होता है कि पैसिव प्रोसेस मीन्स ट्रांसफर ऑफ गैस या लिक्विड, ट्रांसपोर्ट ऑफ गैस और लिक्विड विदाउट द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी occurs passively only when जब वो ट्रांसपोर्ट हाई कॉन्सेंट्रेशन टू लो कॉन्सेंट्रेशन होगा. जिस गैस का या लिक्विड का ट्रांसपोर्ट हो रहा है, अगर वो उसके ज्यादा कॉन्सेंट्रेशन से उसके कम कॉन्सेंट्रेशन की तरफ बढ़े तो वो पैसिवली होता है, वो स्पॉन्टेनियसली होता है. हम भले ही प्लाज्मा मेम्ब्रेन के अक्रॉस की बात करें, मैं एक सिंपल सा कॉमन सा एग्जांपल दे देता हूं आपको.
बलून जो होता है, फुग्याचं तोंड तुम्ही ओपन केलं पोरांनो, हवा का बाहेर येते? कारण आतमध्ये हवेचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जो गॅस भरलेला आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढ्या एरियामध्ये प्रचंड जास्त आहे कम्पेअर टू बाहेरच्या ऍटमॉस्फिअरच्या, आणि त्याच्यामुळे हे माउथ ओपन केल्यानंतर लगेच हवा भरकन बाहेर येते. पण तेच माउथ ओपन ठेवल्यानंतर हवा आत नाही जात का? कारण आतमध्ये म्हणजे कम्पॅरेटिव्हली जे आहे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन गोष्टी पॅसिव्हली मूव्ह नसतात, पॅसिव्हली मूव्ह होत नाही, पण आतून बाहेर येतं फुगलेल्या फुग्यामध्ये. म्हणजे फुगा फुगलेला असताना त्याचं माउथ ओपन केल्यावर हवा बाहेर का येते? कारण इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. फॅन फिरत असला की ती फॅनची जी हवा आहे ती तिथून खाली का येते किंवा आपल्यापर्यंत का पोहोचते? कारण फॅनच्या इमिजिएटली जवळ हवेचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि आपल्यापर्यंत म्हणजे इथं फॅन आहे इथं मी आहे, तर हवा तिकडून इकडे काय येते? कारण फॅन जवळ फॅनचे पाते फिरल्यामुळे ती जी हवा आहे ना ती जास्त आहे, आणि त्याच्यामुळं हवा इकडे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे वाहतीये. तर कोणताही गॅस किंवा लिक्विड, नीट लक्षात ठेवा, गॅस किंवा लिक्विड हे त्यांच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे, हायर अमाऊंट कडून. तिसरं एक एक्झाम्पल पण सांगून देतो. ही पाण्याची टाकी आणि ही नळाची टुटी आहे, हे क्लोज केलेलं आहे आणि ही पाण्यानं भरलेली आहे. कॉक ओपन केला तुम्ही, नळ ओपन केला किंवा हा कॉक ओपन केला की पाणी का खाली येतं रे? कारण इथं पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्याच्या प्रेशरमुळे ते इथून जागा मिळेल तिथून बाहेर पडतं. तर गॅस मतीत अर्थ काय? मतीत अर्थ हाच की गॅस किंवा लिक्विड त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे पॅसिव्हली अजिबात एनर्जी खर्च न करता मूव्ह होतात, फ्लो होतात, अशा ट्रान्सपोर्टला पॅसिव्ह म्हणतात. याच्या उलट पाणी तुमच्या, सपोज ही पाण्याची टाकी आहे, ही तुमच्या घराच्या गच्चीवर आहे, ही तुमच्या घराच्या गच्चीवर आहे आणि तुम्हाला वरती पाणी टाकायचंय. ओके, तर त्याच्यासाठी जर ही जी एनर्जी लागते, आपण जो पाण्याच्या पाईपला मोटर लावून, इलेक्ट्रिक मोटर लावून जी एनर्जी देतो, अशी जी प्रोसेस असते जिथं एनर्जी एक्सपेंड करावं लागते, एनर्जी खर्च करावं लागते. या एक्झाम्पल मध्ये म्हणजे वरची छतावरची पाण्याची टाकी भरण्यासाठी इलेक्ट्रिक एनर्जी लागते. अशा वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी लागत असतील तर तसल्या प्रोसेसेसला म्हणतात ऍक्टिव्ह प्रोसेसेस, आणि जर ते ट्रान्सपोर्ट असेल तर त्या ट्रान्सपोर्टला म्हणतात ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कधी पण त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन कडनं हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ट्रान्सपोर्ट जर लो कॉन्सन्ट्रेशन कडनं हाय कॉन्सन्ट्रेशन कडे करायचा असेल तर त्याला म्हणतात ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काही प्रकार पडतात, काही सब टाइप्स पडतात. तर हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचे जे सब टाइप्स आहेत ते काय आहेत, ऍक्टिव्ह पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होतो कसा, हे आपण उद्याच्या म्हणजेच नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तुम्हाला या लेक्चरच्या संदर्भात काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला 7972312550 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकतात. थँक्यू.